तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजला आहे ऑफिसला मीटिंग, तर त्यासाठी मी चाललेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आज काय होणार आहे. तर चला. आणि आत्ता वाजले 10:30. कोणची गाडी? ती मगाशी गाडी थांबली, तिला का नाही हात केला? मगाशी नाही का इथून गेली आता स्कूल मोटरसायकल. तर बघू कोणती गाडी भेटते. घोडे आपल्या यात्रे दिवशी आपण संध्याकाळचं चिकन करतो का नाही, नॉनव्हेज, तर मग ते पुढे ढकली त्यात नाही. त्याचा उपयोग काय, जो वार येतो तो आहे ना, त्याच वाराला महत्व आहे ना. ही का हे गाडीवाली आता मग जात्यात, पण एसटी आता बघू, जायचं येणं लय अवघड आहे. ही आपल्या ह्याची वेस आहे, माणिक डोगावची. आता निघाले, आता मी चालले जुन्नरला. आता बघू किती वेळ लागते. तर आहे ना, ऑफिसची मीटिंग होती, तर मी तर आले होते. तर अजून काही कोणी आलेलं नाही. आम्ही आपली हजेरी लावलेली आहे आणि बसलो. त्यानंतर सगळे जमले, तर मग बसायला जागा राहिलं नाही. आणि अशा पद्धतीने आता मीटिंग उरकत आहे. तर जवळजवळ दुपारपर्यंत आमचं हे सत्र असेल पहिलं. तर बसले आता आम्ही इथं. आणि आता पुढे ट्रेनिंग चालू आहे. आणि त्यानंतर बघा आता मीटिंग वगैरे संपली आणि बराचसा वेळ ह्याच्यामध्ये गेला. आता आम्ही निघतो आहे. आणि त्यानंतर आता आम्ही ना इथं आलो होतो मोरे मिसळमध्ये. तर सगळ्यांना भूक लागली होती, नाश्ता करायचा होता. दुपारचे 2 वाजलेले होते आणि मस्तपैकी इथं नाश्ता वगैरे केला. आणि त्यानंतर आता इथं मॉल आहे, तर त्या मॉलमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. आणि आता इथं थोडीशी मला खरेदी करायची होती. तर छान आहे बघा, नवीन नवीन बरण्या आल्यात. तर खूप सुंदर आहे, खूप आकर्षक आहेत. ऑनलाईनला जशा मिळतात त्या टाईपमध्ये आहेत. तर नवीनच आल्या होत्या म्हणून मी थोडंसं पाहत होते. तर पाहून वगैरे झालं आणि थोडीशी खरेदी केली. त्यानंतर निघाले होते पायी जाण्यासाठी. तर पायी जायचं होतं मला. जवळजवळ आमचा चौक आहे त्यापर्यंत. तिथून पुढं म्हटलं कोणती तरी गाडी भेटेल. तर काय होतं माहिती आहे का, आम्ही जे राहतो ते मावळामध्ये आहे आणि इकडं गाड्यांची सुविधा उपलब्ध नाही. पूर्वी जिपा वगैरे असायच्या, पण जवळजवळ कोरोनानंतर त्या बंदच झाल्यात. आणि जाण्या येण्याचा खूप प्रश्न उद्भवतो. ज्यांच्याकडे गाडी घोडे आहेत त्यांचं जमते. आणि कोरोनाच्या काळात बहुतेक लोकांनी जवळजवळ गाड्या घेतल्या, त्याच्यामुळे जवळजवळ 2 व्हीलर प्रत्येक घरोघर झाली. आणि जिबा बंद झाल्या आणि जो एसटीचा टायमिंग आहे तो अगदी वेळेतच आहे. तर असं करत करत मी आता घरी पोहोचले बघा. तर इतकं ऊन लागलं आहे, अक्षरशः चटका बसला आहे. तशीच चाललेली आहे घरी. सूर्य बघा अक्षरशः आग ओकतोय. त्यानंतर परत जायचं होतं बाहेर जरा. तर इकडं आलेलो आहोत आम्ही नारायणगावमध्ये, थोडंसं काम होतं, तर ते तुम्हाला समजेल पुढं. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.